राम राम बाबू आहे. सगळेजण ड्रायव्हर भाऊ आहेत ना, आपल्या गाड्या कंपनीच्या भरोश्यावरती लावलेत. रात्र बघायची नाही, दिवस बघायचं नाही, ट्रिप आले की चला कधी पण कधी कधी ट्रिप आहेत ना ड्रायव्हरच्या जीवावरती बेततात. कारण का कधी कधी अशा ट्रिपा भेटतात आउटसाईडला की ड्रायव्हरला मारतेत, पैसे लुटतेत, मोबाईल घेतेत, अजून काहीतरी असे प्रकार झालेले आहेत. त्याला जिम्मेदार कोण तुम्ही सांगा आता. ज्यावेळेस आपण कंपनीला गाडी ऍड करतो त्यावेळेस पूर्ण गाडीचे डॉक्युमेंट घेतले जातात, आपले लायसन घेतलं जातं, आपल्याकडून पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट घेतलं जातं. एवढे डॉक्युमेंट घेतले जातात म्हणल्यानंतर ड्रायव्हरचा जीव एवढा सस्ता झाला का तुम्ही सांगा आता. आणि ज्यावेळेस कस्टमरला गाडी जर बुक करायची असेल त्यांच्याकडून काय घेतलं जातं? फक्त मोबाईल नंबर. अहो तो मोबाईल नंबर तर बाजारामध्ये 10 रुपयाला विकत देतील. त्याला काय, कोणीही उद्या उठून गाडी बुक करेल आणि तो फक्त मोबाईल नंबर. कस्टमरचा डिटेल काय तुमच्याकडे? ज्यावेळेस जर आपण कस्टमर केअरला जर फोन केला आणि असा प्रकार जर सांगितला तर कस्टमरचं डिटेल कोण देत नाही बरं का आपल्याला. पाठीमागं होतं बघा, कस्टमरचं KYC करण्याचं ऑप्शन होतं आणि 20 रुपये भेटत होते कस्टमरची KYC केल्यानंतर. ते पण ऑप्शन बंद केलं आता. मला काय म्हणायचंय, आमचे जसे डिटेल तुम्ही सगळेजण घेतात ना, तसं पण कस्टमरचं पण डिटेल घेतलं पाहिजे. पुढे चालून जर उद्या काय प्रकार जर मोठा झाला तर कस्टमरचे पण डिटेल ना पूर्ण माहिती कळेल ना, कोणी गाडी बुक केली काय नाही. बरोबर आहे का ना बाबाई? विचार करा, विचार करण्याच्या गोष्टी आहे ती. कारण हे प्रकार भरपूर घडायला लागलेत बरं का आजकाल. कारण ड्रायव्हरचे जीव म्हणजे ह्यांना सस्ता झालाय. कोणी येते टिकली मारून जाते फक्त. बरोबर आहे. कारण काय माहित आहे का, बुकिंग आलं की आपण मागचा पुढचा विचार करत नाही, कोण कसा भेटतंय काय नाही. आता शेवटी त्यांच्या मनात काय आहे ते आपल्याला माहित नाही. कारण आपण शेवटी मेहनत करण्याच्या उद्देशानं बाहेर पडलेलो असतो. पुढचा कसा आपल्याला भेटतो ते कोणालाच माहित नाही. बरोबर आहे का ना बाबाई? विचार करावा लागतो असल्या गोष्टी.